अमेरिका चीनमध्ये सुरू असलेल्या टॅरिफ वॉर संदर्भातील हे टॅरिफ वॉर आता संपण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे, कारण दोन्ही देशांमध्ये व्यापार कराराची घोषणा झालेली आहे। जिनेव्हातील 2 दिवसांच्या व्यापार चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आलाय। व्यापारी तणाव कमी करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले गेले। अमेरिका आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून व्यापार युद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर तब्बल 245% व्यापार कर लादण्याचा निर्णय घेतला होता। दुसरीकडे अमेरिकेच्या व्यापार शुल्काच्या विरोधात चीननेही जशास तशी भूमिका घेत अमेरिकन उत्पादनावर 125% कर जाहीर केला आणि त्यामुळे दोन्ही देशांमधील चांगलंच टॅरिफ वॉर रंगल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान आता अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ बाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। दोन्ही देशांमधील व्यापारी तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी सकारात्मक पावलं उचलली आहेत आणि यानंतर अखेर आता चीन आणि अमेरिकेमध्ये व्यापार कराराची घोषणा करण्यात आली आहे। व्हाईट हाऊसकडून अमेरिकन अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली। स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे झालेल्या 2 दिवसांच्या व्यापार चर्चेनंतर अमेरिका आणि चीनमध्ये प्राथमिक करार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे।